आणि गिरिजा राऊतांनी पैसे आणि फ्लॅटची मागणी केल्याचा आरोप विनायक राऊतांनी केलाय। त्याला त्यांच्या सुनेनं म्हणजेच गिरिजा राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी डीवी मध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 फ्लॅट 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही। फ्लॅट पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत।